कम से कम कितना कम? आपके लिए एक ही भाव बोलूँगा 300. इथे मस्त प्रियंका बार्गेन करते. अमेझिंग थाई स्पा. ओ माय गॉड, थाई स्पा. माझी बॉय गँग बघितल्यावर बोलेल टिकम कुठे आसपा आम्हाला पण घेऊन चल. कोलापा मार्केट संपला आहे आणि मी त्या जंजाळातून बाहेर पडलो आहे आणि मी ह्या ॲनिमलला मी घेऊन चाललो आहे आता इंडिया गेटवे ऑफ इंडियाला, कारण मला असं वाटलं मी मोकळा श्वास घेतोय. सो हॅलो गाईज, वेलकम टू प्रियांका सौरभ ब्लॉग. आणि आम्ही चाललो आहे कुलाबा शॉपिंगला. कुलाबा कॉलवे बॉबवे. सो तिकडे शॉपिंग मार्केट आहे. सो आपण आता CSTला आलोच आहोत, तर आपण तिकडे पण जाऊया. एक तर ज्या ठिकाणी शॉपिंगसाठी गेलेलो तिकडे तर पूर्ण मोठा पस्ताच झाला. तो संडेला बंद असतो. सो आम्ही आता खाऊन पिऊन निघालो आहे कुलाबाला शॉपिंग करण्यासाठी. होपफुली तिकडे मार्केट चालू असायला पाहिजे. आणि गाईस समजा वेळ भेटला तर तुम्हाला माहिती आहे मस्त झोप येते, कारण ही खूप पोट भरून जेवली आहे. तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं प्रियंकाने किती मजा केली. प्रियंका, तुझं स्वप्न होतं मोहम्मदमध्ये उडला जायचं, कसं झालं? माझं स्वप्न चुकीचं होतं असं मला वाटायला लागलं तिकडे गेल्यानंतर. बिचारी, तिला असंच आराम करू दे, झोपू दे. आपण कोलाबा मार्केटला झाल्यावर तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवतो गेल्यावर. ओके, बाय. सो गाईज, फायनली आज म्हणजे थंडीच्या मोसममध्ये आज माहीत नाही CSTला आम्हाला ट्रॅव्हल करताना खूप गरमी झाली. मी प्रियंकाला बोललो मॅगडी आहे, आम्ही जस्ट कोलाबा मार्केटला पोहोचलो. मॅगडीला बघितलं आणि चल काहीतरी चिल पिऊया, तर मी एक कोक फ्लोट मागवलं आहे आणि आता प्रियंकासाठी कोल्ड कॉफी मागवली. ते आता येतच असणार, पण सध्या मला चिल आउटची गरज आहे. खूप असं एकदम गरमी होती. म्हणजे एका प्रकारे मोहम्मद अली रोडमध्ये पोट भरला नाही, त्यामुळे आम्ही आता मॅगडीमध्ये आलो आहे. कोल्ड कॉफी आणि काय रे घेतले तू? कोक फ्लोट. हां, कोक घेतलं आहे. कोक फ्लोट म्हणजे काय नाही, हे बघू शकतात कोल्ड्रिंकच्या वरती आईस्क्रीम होतं, ते मी खाऊन झालो आहे. आत्ता हिची कोल्ड कॉफी येणार आहे, त्याचं ते बघू कसं आहे. तू आधी खाल्लं आहे का कोल्ड कॉफी? एकदा पिली आहे ॲक्च्युली. तू जर एक गोष्ट सांगू आमची, आम्ही जेव्हा स्टार्टिंग डेजमध्ये भेटायचो मी आणि प्रियंका आमच्या लग्नाच्या म्हणजे भेटीच्या वेळी, तर तेव्हा प्रियंकाने मला मॅकडॉनल्ड्समध्ये मला असं वाटतं हॉट कॉफी मागवलेली मी तेव्हा, आणि हिने कोल्ड कॉफी. तेव्हा मी हॉट कॉफी पिली, एवढी खाणण लागली ना, म्हणजे एवढी कडू, खूप कडू वगैरे. आणि ही माझा चेहरा बघत होते आणि तिने मला विचारलं तू फर्स्ट टाईम पितोय का? कसे होते माझे एक्सप्रेशन तेव्हा? मला तर आठवतच नाही काय. आईस्क्रीम निघालो. सो गाईज, मी वेट करते माझ्या कोल्ड कॉफीची, ज्याच्यामुळे मला एनर्जी भेटेल. आणि जेव्हा असं कुलाब्याला पोचायला होतं ना, असं एक्साइटमेंट आणि एकदम होतं ना, माइंड रिफ्रेश होतं, बिकॉज ऑफ आपल्याला शॉपिंग करायची असतात. आणि जेव्हा आपण असं बघतो ना तिकडे वेगवेगळे क्लोथ्स आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत, ते एक मजा येते ते बघून. आल्याच एनर्जेटिक फील होते. सो मला अजून एनर्जी इन्क्रीज करायची गरज आहे, त्यामुळे मी कोल्ड कॉफी पिणार आहे. सो फायनली प्रियंकाची कोल्ड कॉफी आली आहे. मी आधी टेस्ट करून बघणार आहे, कारण पहिला मान नवऱ्याचा. म्हणजे एक क्रीम आहे. मी डायरेक्ट कोल्ड कॉफीला हात घालणार आहे, ती कशी लागते. सॉरी बोलते, मला कोल्ड कॉफी आयुष्यात नाही आवडणार. प्रियंका, तुला तुझी कोल्ड कॉफी लागला. सो फायनली बघा कोल्ड कॉफी पिते प्रियंका कशी कोल्ड कॉफी? ओके गाईस, प्रियंकाला तरी खूप आवडली आहे, मला अजिबात नाही आवडली. प्रियंका, क्रीम मिक्स करून वेगळी लागते की तशीच लागते कडवट? काय मी ट्राय करू? हे माझं बघूया आता, मी ट्राय करतो. हे जे क्रीम आहे ना थोडं मिक्स करतो असं, तरी बकवासच आहे. माझा एक मित्र आहे प्रचित वजे, आम्ही कॉलेज डेजमध्ये त्यांनी मला फर्स्ट टाईम असं त्याने कोल्ड कॉफी घेतलेली
डोंबिवलीला आम्ही पिलेली, एवढी बकवास टेस्ट होती. मी प्रचितला विचारलं तू कसा खाऊ शकतो एवढं, म्हणजे एवढं कडू. आणि त्यानंतर भेटली मला ही प्रियंका, जी कोल्ड कॉफीची फॅन आहे. आता प्रियंका तुला आवडलं ना म्हणजे असं कोल्ड कॉफी पिऊन? हां. सो फायनली आता हिला एनर्जी आली कोल्ड कॉफी पिऊन. मी माझं कोक फ्लोट संपवतो, मग आपण जाऊ कोलाबा मार्केट फिरायला. ओके बाय. सो गाईस तुम्ही माझ्या पाठी बघता एवढी सगळी मोठी रश आणि ही एक मोठी ब्लश. आय एम सो एक्साइटेड. सो एक्सायटेड. चला इथे आम्ही काय ते जागा नाही चालायला असं मी पूर्ण. तर खूप वर्षानंतर येते, खूप म्हणजे खूप. मी कॉलेजला असताना यायची. आणि इथे आल्यावर मला खरंच सांग, लास्ट ब्लॉगमध्ये तू चाळणी घेतली, इथे काय घेणार आहे? इकडे मी कपडे घेणार आहे. मला इकडे कॉफी मोडगे. तू गेली इथे? नाही, इकडनं स्टार्ट होता आपला कॉन्सवेवाला मार्केट. कुठला वाला? कॉजवे, कोलाबा मार्केट. अरे सॉरी, कुलाबा. कॉजवे काय बोर्ड पडते? तुझ्यामुळे झाले कॉन्सवे. ओके, कोलाबा मार्केट आता स्टार्ट होत आहे आणि आता आम्ही एक आम्ही आता एंट्री घेतली. येस. बाय नाही, चला. कुठे आहे माझी बायको? आणि सगळे आम्हाला बघताय. हो, कारण आम्ही व्लॉग शूट करतोय. तिकडे कुठे चालले? इकडे जायचं. मी मरीन ड्राईव्हला चाललो. मरीन ड्राईव्ह आहे का ते समोर? नाही, गेट ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडिया जवळ. ओ मस्त हवा खाणार आता मी त्याची. सो गाईज बघू शकता तुम्ही एवढी मोठी गर्दी आहे. प्रियंका मला एक सांग, मी चालू कुठून? जसा रस्ता भेटेल तसा. जसा रस्ता भेटेल तसा. बघू शकता तुम्ही किती गर्दी आणि कसे शॉप्स आहेत, म्हणजे इयरिंग्सवाले शॉप, कपड्याचं दुकान आणि होणारे बिल्डिंगेस. आणि तुम्ही बघू शकता गर्दी आहे आणि त्यात आम्ही असं धक्का मारत चाललो आहे. गाईस ब्लॉगसाठी काय करायला लागतं. सो आता तुम्ही बघू शकता माझ्या पाठी मार्केट. मी कसा तरी कॅमेरा हँडल केला आहे आणि प्रियंका पकडून धर नाही तर हरवशील. इथे प्राईस सेम बॅग, सेम आपल्याला प्राईस कशी मिळते. ठीक आहे, चला आता तिला सेम बॅग काय प्राईसमध्ये विचारायचं आहे. लेट्स सी. 450. काय बोलताय? 450. 450. ये देखे कंप्लीट कम होगा क्या? गाईस मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. हे मी घेतलेलं प्रॉफिट मार्केटमध्ये सेम बॅग, फक्त प्रॉफिट 200. मार्केटमध्ये नाही घेतलेला, मग प्रॉफिट मोहम्मद मार्केट. अली रोडच्या मार्केटमध्ये घेतलं. हां. फ्लॅशबॅक. सो गाईज फायनली आम्ही मोहम्मद अली रोडला तर पोचलो आहे, पण आम्ही आता जेवायला गेलो नाही आहे. आम्ही आता ना तुम्ही बघू शकता इथे मोहम्मद अली रोडच्या पाठीमागे खूप मोठं असं मार्केट आहे. सो गाईज फायनली प्रियंकाला ही बॅग आवडली आहे. सॉरी उलट्या पकडली मी. ही बॅग आवडली आहे. आता बघूया, म्हणजे स्वस्त आहे, 200 रुपयामध्ये बॅग आहे. काय कशासाठी घेतली बॅग? फोटोसाठी की सामान ठेवण्यासाठी? फोटोसाठी. बघितलं इकडे सेम बॅग, फक्त 200 रुपये. आणि इथे 450. म्हणजे आपण कपडे पण तिथेच घ्यायला पाहिजे. इकडे तुम्हाला बार्गेनिंग करावी लागेल. पण तरी बार्गेनिंग करून 200 पर्यंत नाही येणार. काय विचारायचं. हां विचारूया, चल. ये काम हो सकता है. हाँ मैडम पसंद करो, कम हो जाएगा. कितना होगा पर? अरे ही पसंद है. कितना होगा? 400. 400 कमी होऊन 400. क्या है इतना कम? कड़ा नहीं, कितना कम होगा? कम से कम कितना कम होगा? आपके लास्ट पर टेस्ट है. 200. ये पैटर्न नहीं आपके लिए मिलेगा. एक ही भाव बोलूँगा 300. 300. ठीक है भाई, 300 भी बहुत महंगा है. इथे मस्त प्रियंका बार्गेन करते. तू शर्मा मत, तू जो है अपना बता दे. एक्चुअली 350 बोला भाई, 300. क्या? एक्चुअली 450 बोला आपको, लास्ट 300 है. आपको 350 भी नहीं बोला. 200 नहीं. ठीक आहे, कोई नाही. सो गाईज तुम्ही बघू शकता इथे म्हणजे आम्ही ही बॅग घेतली ती 200ची होती आणि इकडे आम्हाला म्हणजे फार गंडवलंय. सेम बॅग मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवीन. नाही घरी काही तेच दाखव. ये लो 200 की बॅग, ये लो 200 की बॅग. इकडे थोडासा रेट मे बी प्लेसिंग आणि मार्केटिंगमुळे प्राईस प्रियंका तुला ही बॅग नको तर आपण 100 रुपये एक्स्ट्रा घेऊन विकू शकतो. म्हणजे 100 रुपये एक्स्ट्रा भेटा आपल्याला. अच्छा आपण तिकडे शॉपिंग केली. हां माझ्यामुळे मी हिला सजेस्ट केलेलं. मी हिला घेऊन गेलेलो मोहम्मद अली रोडला.
इथे फूड नाही तर ॲटलिस्ट शॉपिंगमध्ये तरी हो. तुम्ही बघू शकता आणि मस्त असे ज्वेलरीज आहे. हो हो. आणि बघा लोकांची गर्दी परिमाट. आणि इथे प्रियंका इकडे ज्वेलरीज फिक ज्वेलरीज जे प्रियंकाला खूप दिवसापासून पाहिजे होते. मी ॲक्च्युली ज्वेलरी कलेक्ट करते, घालत तर नाही. आमच्याकडे या कधीतरी तुम्हाला भेटेल. असा एक बॉक्स आहे प्रियंकाचा ज्याच्यात छोटूसा, ज्याच्यात खूप सारे असे ज्वेलरीज पडलेले आहेत फेक. प्रियंका आता एक 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 बघते कुठली ज्वेलरी घेऊ काय घेऊ. तो आता प्रियंका हे काय आहे खाली पडेल नाही. हे बँगल्स आहे एवढे जाड जाड. कडे ना भाई म्हणजे खूप असं गर्दी आहे ना पूर्ण असं हॉट फील होत आहे. गरम पण होते. खूप गरम होतं आहे. म्हणजे जे आम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये सगळं कोक फ्लोट वगैरे पिलेलं त्याच्या पुढे जायचं आहे. ओके सो मॅकडॉनल्ड्समध्ये जे आम्ही कोक फ्लोट वगैरे पिलेलं सगळ्याचा ना आता परत असं वाटतं अजून एक ग्लास प्यावं लागेल. मी काय बोलतो प्रियंका पण बाहेरून जाऊया का यायला. बाहेर पूर्ण असं मोकळं आणि मला असं इथे आतमध्ये जावं लागतं आहे. अच्छा सेम बँगल्स. वाव तुम्ही बघू शकता एक एक रेट्स. मी असलं काही घालत काय काय मी मोस्ट म्हणजे असलं काही घालत. अच्छा म्हणजे ही घालत नाही ही लोकांना एक दिवस नाही हिच्यामुळे मी मार खाणार आहे. टाईमपास करायला येतात नालायकांनो आणि असं फाट 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 मारतील. आणि असंच सरकी करत मी चाललो आहे पुढे एका हातात कॅमेरा पकडून. अजून एक पर्स मार्केट. अच्छा गळ्याचं शॉप बघ काहीतरी असेल का. पी लव मॅस मीन्स पी वर्सेस प्रियंका ॲज फॉर सौरभ. प्रियंका गेली पुढे आणि मी राहिलो पाठी. लेट्स सी. बघू शकतात बघा कसं मस्त. प्रियंका माझं एक क्वेश्चन आहे. इथे मला सगळं लेडीजचे शॉप का दिसतात मॅक्झिमम. क्या बात कर रही. मला आत्ता कळते म्हणजे असं झालं की आता ऑलमोस्ट मी पूर्ण मार्केट फिरून होईन आणि मला मी जेंट्ससाठी काय मला भेटत नाही असा मी विचार करतो आहे. आता कळलं की लेडीज मार्केट आणि सगळे एवढे लेडीज का दिसते. जेंट्स पण आहे पण तसे जेंट्स त्याचे कपलमध्ये आहे. अमेझिंग थाई स्पा. ओ माय गॉड थाई स्पा. माझी बॉय गँग बघितल्यावर बोलेल टिकम कुठे आज पा आम्हाला पण घेऊन चल. काय प्रियंका काय शोधते. हा मला कॉर्डसेट कसं वाटतं. काय असतं ते कॉर्डसेट म्हणजे काय असतं. हां कॉर्डसेट म्हणजे काय असतं. असं एक प्रकार. ओके मला माहीत नाही कॉर्डसेट काय असतं. आता बघू घेईल ते. पण मला जे माहिती आहे म्हणजे हे क्रिस्टल्स हे पेंडन्स अँड ऑल हातात घालायचं सगळं शॉप. आय एम गुड. प्रियंका सौरभ ब्लॉग्स वगैरे अलग अलग कंट्रीज की है. अलग अलग कंट्रीज. अच्छा या कौन 50 का आएगा ये कौन 50 का आएगा तब सबका अलग प्राइस अलग. समझा. तो किसी को भी ऐसा क्रिस्टल्स वगैरह लेना हो वगैरे अलग अलग हां दोन हो रहा है. फायनली प्रियंका मला भेटली आहे. अशी भेटलीच नाही सापडली. शोधत कशी तरी सापडली. मुलांचं पण आहे. काय ओको फायनली आय एम इन जेंट सेक्शन. पण बघूया मला काय आवडतं आहे की नाही. मला सध्या काहीच आवडत नाही आहे. मला असं झालं आहे की मी कधी या घोळक्यातून बाहेर पडतो आणि असं ताजा हवा घेतो. हे आय थिंक हे जेंट सेक्शन आहे गाईज. तुम्ही जेव्हा या कोलाबा मार्केटच्या सेकंड साईडला येतात दुसऱ्या रोडला तेव्हा इथे तुम्हाला जेंट सेक्शन भेटेल. नाही तर तोपर्यंत मोस्टली लेडीज सेक्शननेच भरलेलं मार्केट आहे. बघू आता प्रियंका काय घेते की नाही घेते की मला असं नाचवणार आहे. लेट्स सी. आणि मग आम्ही जाऊ गेटवे ऑफ इंडियाला. रिलेटेड म्हणजे लेडीजसाठी कोलाबा मार्केट इज लाईक जन्नत वगैरे. आणि आता फायनली एक टॉप तरी घेतला आहे. नाही तर प्रियंका बोलेल CSTला जाऊन कोलाबाला जाऊन काय उपयोग नाही झाला. पण
उपयोग तर झाला आहे बाय. आता बघू आता कुठे कुठे बायको माझी फिरवते. मला असं कधी झालं की मी एकदा कधी गेटवे ऑफ इंडियाला जातो आहे. पूर्ण घामाघूम झालो आहे मी. सो आता मी चाललो आहे. बघू खूप गर्दी आहे. मी या गर्दीत सध्या ब्लॉग नाही शूट करू शकत कारण खूप गर्दी आहे. मी नंतर बोलतो. बाय. सो फायनली गाईज कोलापा मार्केट संपला आहे आणि मी त्या जंजाळातून बाहेर पडलो आहे आणि मी ह्या ॲनिमलला मी घेऊन चाललो आहे आता गेटवे ऑफ इंडियाला. कारण मला असं वाटलं मी मोकळा श्वास घेतो आहे. प्रियंका आता जायचं ना गेटवे ऑफ इंडियाला? जायचं, चल गपचूप. सो गाईज आता आम्ही चाललो गेटवे ऑफ इंडियाला. सो गाईज फायनली आता आम्ही आलो आहे गेटवे ऑफ इंडियाला. पूर्ण आता मस्त मला वाटलं इथे तरी हवा लागली, इथे पण हवा लागली. आणि पूर्ण असं बघू शकता माझ्या बॅकग्राऊंडमध्ये पूर्ण लोकांची गर्दी आहे. आणि तिथे आपलं काय ताज हॉटेल ना, ताज हॉटेलच्या इथे तुम्ही बघू शकता पूर्ण असं लाईटिंग्स अँड शो केलं आहे पूर्ण. तो आता आम्ही हे व्ह्यू एन्जॉय करू, थोडं गेटवे ऑफ इंडिया फिरू, टाईमपास करू आणि घरी जाऊ आणि आरामात झोपू कारण पाय चालू खूप दुखले. सो गाईज माझं हेच म्हणणं आहे, असेच आमचे ब्लॉग एन्जॉय करण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की पहा, रोज पाहत राहा जेवता हक्ता फुत्ता प्रियंका सौरभ ब्लॉग्स. बाय.